दर्शन बांदेकर या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतोय. म्हणजे तारे सितारे आजच्या रात्रीमध्ये देखील आहेत. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावाला सुरुवात होते. ओंकार मोरे आणि राजेश हे डावाला सुरुवात करतील. तर पहिलं षटक वसीम नाकाडे या टीमचा प्रमुख गोलंदाज या डावाला सुरुवात करेल. ऑल सेट अंपायर सिग्नल लेट्स प्ले. पहिला चेंडू राजेश साठी. पहिलाच बॉल दांडी गुल सेलिब्रेशन फुल गोल्डन डक रॉयल डक राजेश परतीच्या प्रवासाला. पहिलाच बॉल दोन पायांच्या मधून सरळ काठी काढली. त्रिफळा उद्ध्वस्त केला. फर्निचर तोडून टाकलंय आणि पहिल्याच बॉलवर भोपळाही न फोडता शून्याचा चष्मा परिधान करून परतीच्या प्रवासाला निघाला. चला नवीन फलंदाज 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही येणं अपेक्षित आहे. अदरवाईज टाइम आउट या नियमानुसार तो पुढचा फलंदाज बाद ठरवला जाईल. 25 मिनिटांचा अवधी आहे. 25 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्ही घेतला तर 2 अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. हा नियम या स्पर्धेमध्ये ठेवला गेलाय. नवीन फलंदाज ओंकार मोरेच्या जोडीला समीर बुवड. पहिल्याच बॉलवर वसीम नाकाडे. काय चेंडू पेश केला समजलाच नाही. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत दांडी गुल केली. फलंदाजाला भूल पडली होती. पाबस ते लांजा हे अंतर कापूनाच्या रात्रीमध्ये संघ इथे दाखल झालाय. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आलाय वही समीर. आता समीर बोर्डला जबाबदारीने खेळावं लागेल. पॉइंट कव्हर पॉइंट कव्हर लॉंग ऑफ मिड ऑफ देखील लावला गेलाय. फटका हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तू चल मी आलोच. अजून एक विकेट. फलंदाज समीर बाद. विकेटचं पतन. दोन चेंडूंवर 2 विकेट. फटका हवे. चांगला जेल टिपलाय. तिथे क्षेत्ररक्षण करत असताना अमित पवार. आणि आता मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश ओंकारच्या बरोबरने खेळ. ऑन हॅट्रिक आहे आता वसीम नाकाडे. 2 डब्ल्यू त्याच्या खात्यामध्ये आलेत. 2 विकेट लगातारच्या 2 चेंडूवर. पण आता टेन्शन वाढलंय. तुमच्या टेन्शनची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा बघायला मिळणार नाही. इथे तुम्हाला चांगलं खेळायचंय. तुम्हाला बघायला लोक आलीत आणि आज तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. हॅट्रिक बॉल. अजून एक वेळेला चांगला चेंडू. पुढे होता टप्पा. फुलल्लींचा बॉल पेश केलाय. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. एकही धाव आलेली नाहीये. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट. तिसरा चेंडू निर्धाव. प्रेक्षकांची अलोट गर्दी या क्रीडांगणाच्या सभोवताली. जिथे बघावं तिथे प्रेक्षक. प्रेक्षक आणि प्रेक्षक. हा प्रेक्षक राजा आपलं स्वागत आहे. क्रॉस बॅटने बॉलला पुल करण्याचा प्रयत्न होता. वाईट इश मिड ऑन मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स आला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. रन मिळते 1. पहिली सिंगल धाव खात्यामध्ये जमा झाली आहे. खातं उघडलंय. फलकावर आहे 1 धाव. 2 गडी बाद. ओंकार मोरे आता स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू फेस करेल समज शाह 11 लांजा. समज शाह 11 खडपोली विरुद्ध दुसऱ्या बाजूला बराडीन माता देवराई नगरसेवक सिद्धेशजी बुवड यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. आता डावखुरी हाताचा खेळाडू फलंदाज म्हणून स्ट्राईक एंडला. लेफ्ट हँडर समोर आहे वसीम. यावेळेला राऊंड विकेटने लॉफ्टी स्ट्रोक आहे. बॉल चालले डीप विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे तयार.
वसीम नाकाडेसाठी चिंतामणी पावसकर यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा केलं गेलंय. धन्यवाद. यानंतरच्या विकेटसाठी अजून पारितोषिक येतील. अजून एक चांगला चेंडू, स्ट्रॉंग अपील, पण पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. द पिचिंग इम्पॅक्ट सर्व काही पंचांनी लगेचच सांगितलं. बाहेर जाणारा चेंडू, त्यामुळे ते पंच नकार देत आहेत. डॉट बॉल बरोबरच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असताना फक्त 3 धावा खर्च केल्या वसीम नाकाडेने आणि 2 गडी बाद केलेत. डावाला खिंडार पाडण्याचा प्रयत्न समजशाह 11 कडपोली. संघ पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटवर आहे, पण तो अजून 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये काय झालं यावर विशेषतः लक्ष न देता येणाऱ्या 4 षटकांमध्ये काय करता येईल हे लक्षात घेणं गरजेचं. आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक नवीन पहाट आशा अपेक्षा आपल्याला देत असते आणि मावळणारा सूर्य आपल्याला अनुभव देऊन जातो. मात्र मागचं षटक बरंच काही देऊन गेलाय, अनुभव देऊन गेलाय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन दी वर्ल्ड. अनुभव हा जगातला सर्वोत्तम गुरु. तो अनुभव घेऊन आता या सामन्यात येणाऱ्या 4 षटकांमध्ये बॅटिंग करावी लागेल. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे गोलंदाज म्हणून मांडवगण फराटा या गावातून दाखल झाला हा खेळाडू रणजित फराटे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये मी पाहिलेला सर्वाधिक चमकदार कामगिरी करणारा खेळाडू रणजित फराटे. बाबर शेख हातीच्या स्पर्धेमध्ये चांगला चमकला, तिथे या संघाला प्रतिनिधित्व देत असताना विजेते ठरले होते. आता या स्पर्धेत लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये रणजित फराटेचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी झाली आहे आणि आता या दर्दी प्रेक्षकांना रणजित फराटे खुश करणार का? 2 दिवसांपूर्वी जाबीला या खेळाडू सोबत संवाद झाला. त्याने सांगितलं मला कोकणात क्रिकेट खेळायला आवडतंय, मी येतोय खेळायला रत्नागिरीमध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये तो दाखल झालाय. रणजित फराटे समोर आहे ओंकार मोरे, याच्याकडे देखील चांगलं टॅलेंट. पहिल्या 4 षटकांसाठी 4 फ्रेश गोलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये रणजित ओरती विकेटने तयार. पहिलाच बॉल, बॅटची कड घेतली, बॉल हवेत, कॅच ड्रॉप. बहुसंख्य क्षेत्रामध्ये जातोय चेंडू, मिळतील 2 धावा. पंचांचा इशारा 2 धाब्यांचा. 4थं षटक 50-50चं षटक, त्यासाठी तुम्हाला ग्रामीण खेळाडूलाच ते षटक देता येईल. तुमचा आयकॉन 4थं षटक हाताळू शकत नाही. पण रणजित फराटेने पहिल्या चेंडूवर अचूकता दाखवली. शर्तीचे प्रयत्न पॉइंट क्षेत्रामध्ये झेल घेण्यासाठी केले गेले, परंतु तिथे थोडंसं अपयश. पहिल्या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. फलकावर आहेत 5. स्ट्राईक एंडला आहे ओंकार मोरे. आजच्या रात्रीमध्ये स्टार नाही सुपरस्टार बनायचं आहे. दोघांमध्ये चर्चा रंगली आहे. पंचांनी सांगितलंय काहीतरी नियम आणि ते समजावून सांगितले, कारण बहुसंख्य क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तुम्ही हे स्ट्राईक चेंज करू शकत नाही. आणि 1 रन तुम्ही पूर्ण केला असेल तर हाताला लागून चेंडू मागे गेलाय. या सगळ्या गोष्टी पंचांनी पोहोचवल्या. रणजित पुढच्या चेंडूसाठी तयार. हलक्या त्याने टॅप करायचा होता. कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नाहीये. थोडासा दबाव जाणवतोय, परंतु दबावामध्ये तुम्हाला प्रभाव पाडायचा आहे. एकदम खात्यामध्ये ऍड होईल. सिंगलच्या मदतीने फलकावर धावा झाल्या 6 धावा, 2 गडी बाद. पहिला डाव आणि पहिल्याच ओव्हरमध्ये खिंडार पाडलं होतं वसीमने. आता वसीमच्या पावलावर पाऊल ठेवत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात रणजितने. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. ओंकार मोरे स्ट्राईक एंडला. हवेत खेळाय ओंकार मोरे. माझ्याकडे आहे ताकद, मी नाही वाकत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आता आमचे प्रेक्षक पात्र ठरलेत. ज्यावेळेला बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही झेल घेता, तुम्हाला बक्षीस म्हणून अल्टिमेट एनर्जी ड्रिंक्स राहुल एंटरप्राइजेस यांच्याकडून ते पुरस्कृत केलाय. हा झेल प्रेक्षकाने घेतलाय, पण ओंकार मोरेच्या बॅट मधून हा षटकार आलाय. फलकावर आहेत 12 धावा. चांगलं कमबॅक. रणजित पुढचा चेंडू घेऊन तयार, पण यावेळेला थांबवलाय. गती चांगली होती, टप्पा चांगला होता, त्यापेक्षा फटका चांगला होता आणि तो फटका ओंकार मोरेच्या बॅट मधून ताकद होती
आणि त्या ताकदीने पाठवला षटकारासाठी. रणजितवर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्याचं प्रत्युत्तर देईल का? अजून एक लगातारचा दुसरा ठोकलाय, सीधी बॅट, नो बकवास, 6 धावा. गाण्यामध्ये सांगतोय की रिस्का गाना सुनेगा हे सांगितलेलं नाहीये, पुढचा चेंडू कसा टाकायचा आहे हे सांगितलंय, हे गरजेचं आहे. एखादा गोलंदाज ज्यावेळेला संघर्ष करतो, थोडासा स्ट्रगल करतो, त्यावेळेला त्याला कान मंत्र देणं गरजेचं राहतो. तो कान मंत्र अरफानने दिलाय. रणजित पुन्हा तयार. यावेळेला राऊंड विकेटने जातोय. बंटीचं इंजिन गरम आहे. 2 षटकार ठोकलेत, तिसरा येईल का? यावेळेला परकट पॉइंटच्या डोक्यावरून खेळ आहे. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मधली शर्यत रंगली आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 षटकारानंतर चौकार आलाय, 4 धावा. दोन षटकार, एक चौका. डोक्याला मुंगे आले असतील आणि आता डोक्याला झेंडू बाम लावावा लागेल, कारण धावा येत आहेत. फलंदाजी झापूक झुपूक व्हायला लागली. रणजित साठी थोडासा गुलीगत धोका झालाय, परंतु तो कमबॅक करेल. त्याला माहिती आहे योग्य वेळेला आपल्याला कमबॅक करता येतं. आता वसीम सांगतोय तुला कमबॅक करायचंय. फलकावर धावा आहेत 22. टाइमर सेट केलेला आहे. 25 मिनिटांचा अवधी आहे, त्यामुळे फार वेळ घेता येणार नाही. रणजित पुढचा चेंडू घेऊन तयार. अजून एक कडक कडकडीत प्रहार, बॉल सीमा पार. चौकार षटकार, चौकार षटकार. चेंडूचे सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. संपला. फलकावर आहे 26. पहिल्या षटकामध्ये धावा कमी होत्या, दुसऱ्या षटकामध्ये पलटवार झाला. सोडतोस काय धीर, होऊ दे जरा उशीर, रात संपता पहाट होईल रे पुन्हा. पहिल्या षटकामध्ये ज्या चुका पहिल्या फलंदाजाने केल्या त्यामधून बरंच काही शिकायला मिळालं. तुम्ही शिकलात तर तुम्ही विमान देखील चालवू शकता, पण तुम्ही नाही शिकलात तर तुम्हाला सायकल देखील चालवता येत नाही. इथे तुम्ही बरंच काही शिकलात. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या चुका झाल्या, प्रेक्षक गॅलरी मध्ये मार, समोरची गॅलरी. जागी संपलाय. 26 धावा, 13ची सरासरी. जिथे जिथे वातावरण टाईट तिथे माझ्याकडून चांगली फाईट. आज इशारा दिलाय, पण तो आता आलाय देवबागचा सुपरस्टार दर्शन बांदेकर. या तिसऱ्या षटकामध्ये हे दृश्य आहे आमच्या VIP गॅलरीमध्ये. चिमुकल्याला घेऊन मॅचचा आनंद घेतला जातोय. पण इथे वाईट बॉलची घोषणा. आपल्या आजोबांच्या कडेवर आज चिमुकला या मॅचचा आनंद घेतोय. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये हे प्रेक्षक हाय हॅलो करतायत. आमच्या माता भगिनी आहेत, आमचे सर्व प्रेक्षक VIP गॅलरीमध्ये, आणि त्यांनी देखील या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिलाय. लॉफ केलाय बॉल, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक दर्शन बांदेकरचं स्वागत. षटकार. फलकावर दर्शन बांदेकर आला, त्याचं स्वागत षटकाराने झालंय. त्यानंतरचा चेंडू गती वाढवली, नटराज मुद्रामध्ये खेळलाय.
एकदा मेल गोशंकी क्षेत्रामध्ये चेंडू गेला. लेग बायचा सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. एक्स्ट्राच्या मदतीने फलकावर आहेत 34 धावा. अलोट गर्दी या सर्व खेळाडूंना पाहायला. आजच्या रात्रीमधली चौथी लढत समत शहा 11 खडपोली विरुद्ध भराडीन माता देवराई. नगरसेवक सिद्धेशजी बुबाड यांच्या मालकीचा संघ. दांडी काढली. काठी दांडी गुल. क्लीन बोल्ट. षटकाराचा प्रत्युत्तर. दर्शन बांदेकरच्या खात्यामध्ये विकेट. प्रथमेश बाद. फलंदाजाच्या मागे VIP गॅलरीमध्ये मनोहरजी बाई साहेबांचे कुटुंबीय आपल्याला बघायला मिळत आहेत. तिथून मॅचचा आनंद घेत आहेत. मग अशी आपला कॅमेरा त्यांच्यावर पोहोचला. हे सर्व क्रिकेट वेडे आहेत. हाय हॅलो करतायत. आजोबांच्या कडेवर चिमुकला आपल्याला बघायला मिळतोय. आणि भविष्यात तो विचार करेल की याच क्रीडांगणावर येणाऱ्या कालावधी मला देखील षटकार चौकार ठोकायचेत. आणि ते क्रिकेटचे धडे आपल्या आजोबांकडून मिळत आहेत. आजोबा सांगत असतील मैदानात काय चाललंय. आता विकेट गेली. दर्शन बांदेकरने विकेट घेतली. हे प्रेम आहे क्रिकेटचं. क्रिकेटने तुम्हा आम्हाला काय दिलं. क्रिकेटने मित्र दिले ओळख दिली. आणि त्यानंतर तुम्हा आम्हा सगळ्यांना एकत्र केलं. क्रिकेट हा खेळ तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक धर्म झालाय. आणि या धर्माचे तुम्ही आम्ही सर्वजण पूजक झालो. फलकावर धाबा आहे 34. 3 गडी बाद. नवीन फलंदाज आयकॉन ऋतांशू पाटील. पहिलाच बॉल एक्सप्रेस बॉल. हाय हॅलो करत निघून गेला. दर्शन बांदेकरच्या या चेंडूने ऋतांशू पाटीलला विचारलं जेवण करून आलायस का. एवढ्या जवळून निघून गेला. परफ्यूम डिलिव्हरी होती. नाका जवळून काढलाय बॉल. ऍक्शन रिप्ले बघा. बॅट फिरवली. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. पंचांनी स्पष्ट नकार दिला होता पण तो आता तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय वनपती ओरसाठी. ही सूचना दिली गेली पण तो त्यानंतर आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला गेलाय. दर्शन बांदेकरची उंची चांगली. एखाद्याचा तू वापर करतो. आयम ऍक्शनने सातत्याने चेंडू डिलिव्हर्ड केले जातात. पण तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये समीर गारे स्टँड मध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी बघायला मिळते. आजची रात्र कालची रात्र उद्याची रात्र अंतिम रात्र. क्रिकेट आणि क्रिकेट. वन बाउन्स असा निर्णय पंचांकडून आलेला आहे. स्वरूप दादा गुरव यांचे जवळचे मित्र दिनानाथ उर्फ नन्या सुर्वे यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत. वाईड यॉर्करचा प्रयत्न. राऊंड विकेटने एक चांगला अँगल बनवलाय. सिली पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला दिशा दिली. तिथे मी इथे एक धाव सिंगल घेत असताना ऋतांशूचं खातं उघडलं गेलंय. फलकावर धावा आहे 2.5 षटकानंतर 35 धावा. भराडीन माता देवराई संघाने नाणेफेकीचा कप जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आणि हा निर्णय किती योग्य ठरेल. आयुष्यात निर्णय घेणारे यशस्वी होत नसतात. ज्यांनी घेतलेला निर्णय योग्य कसा होता हे सिद्ध करून दाखवलंय ते यशस्वी होतात. आणि त्यामुळे हा घेतलेला निर्णय किती योग्य आहे किती अयोग्य आहे हे दुसऱ्या डावामध्ये आपल्याला कळेल. दर्शन पुढचा चेंडू घेऊन ओंकारसाठी आउटसाइड ऑफ स्टंप बराच बाहेर. पंच आमच्या दिशेने बळलेत. वाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. एक्स्ट्राच्या मदतीने फलकावर धावा झालेल्या आहेत 36 धावा. उडवलाय हवाई हल्ला. चेंडू डगात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोचला देखील. 6 धावा. कडक बेधडक षटकार. काय लांजेकर आज तुमचा आवाज येत नाहीये. कालच्या सारखा आवाज येऊन दे जरा. जरा वाटलं पाहिजे. ही लांजाची स्पर्धा आहे. जरा वाटलं पाहिजे.
आता आता कसं वातावरण एकदम टाईट टाईट. यस आवाज अजून जोरात. यस आवाज जोरात जोरात. यस आता कसं वातावरण टाईट. आता जोरदार फाईट. यस मुंग्या आल्या. पाणी देऊ काय. प्रेक्षक सध्या स्क्रीनवर बघायला मिळाले 50-50चं षटक आता सुरू होत आहे. पहिला चेंडू परफेक्ट टोक रशिंग यॉर्कर होता. बॅक लिफ्टला थोडंसं खाली घेतलं ऋतांशूने. बॅकच्या टोला कनेक्शन. या षटकामध्ये 14 धावा बनवाव्या लागतील. 14 बनवल्या गेल्या तर तुमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. 14 पेक्षा कमी बनवल्या गेल्या तर कपात होईल. पहिल्या चेंडूवर 1 धाव. ओंकार मोरे 7 बॉलमध्ये 29 वर खेळतोय. ज्या वेगाने त्याने धाबा काढल्या. त्यानंतरचा चेंडू समोर खेळाय. क्षेत्ररक्षक वेगाने जातोय. रणजित फराटे चेंडूवर पोहोचलाय. तोपर्यंत 1 धाव. इथे देखील एकच धाव मिळताना दिसते. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 धावा आल्या. 4 बॉलमध्ये आता 12 बनवाव्या लागतील. तेव्हा 14 धावांचं लक्ष टार्गेट या ओव्हरसाठी असणारं पूर्ण होऊ शकेल. ऋतांशू पाटील देखील लांबच लांब फटकेबाजीसाठी जाणला जातो. परंतु समोर अहमद नाकवा देखील मातब्बर गोलंदाज आहे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली आहे. इथे क्षेत्ररक्षक आहे वसीम. त्याने चांगला क्षेत्ररक्षणाचा आविष्कार दाखवला. तिसऱ्या चेंडूवर देखील एकच धाव. फुल कव्हर आहेत. 45 धावा 3 गडी बाद. अगदी सटीक यॉर्कर टाकलाय. स्वतःचा बचाव केला. यावेळेला ओंकार मोरेने 1 धाव मेले. 4थ्या चेंडूवर देखील सिंगल. अहमद नाकवाने धावा रोखल्यात. यासाठी हा गोलंदाज जाणला जातो. युवा लांजा क्रिकेट क्लब प्रेझेंट लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी पॉवर्ड बाय MLA किरण भैया सामंत साहेब. युवकांच्या मागे सातत्याने खंबीरपणे नेतृत्व देणारे या लांजा तालुक्याचे लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार. फुल टॉस होता. आडव्या बॅटने खेळलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप दिला गेलाय. मैथिली ते 2 धावा. या ओव्हर मधलं टार्गेट आतापर्यंत आपण बघितलं 5 चेंडूवर धावा आलेल्या आहेत 7. म्हणजे अजून या टार्गेटला पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी 6 धावा आल्यात. अजून गरजेच्या असतील 8 धावा. अजून एक वेळा सटीक यॉर्कर पेश केलाय. फुल लेनचा बॉल खाली राहिलाय. सरळ या निरीक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. फक्त आणि फक्त या षटकामध्ये 6 धावा खर्च केलाय अहमद नाकवाने. या स्पर्धेसाठी खूप मोलाचा पाठिंबा. लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आदरणीय किरण भैया सामंत साहेब यांचं मोलाचं योगदान. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आशीर्वादाने पाठिंबा महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार उदयजी सामंत साहेब यांचा मोलाचा पाठिंबा आशीर्वाद या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेत. त्याचबरोबर आदरणीय माजी आमदार डॉक्टर राजनजी साळवी साहेब यांचे देखील आशीर्वाद पाठिंबा या स्पर्धेच्या उभारणीमध्ये आहे. या सर्व आमच्या मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. या षटकामध्ये फक्त आल्या धावा 6. पुढच्या सामन्यासाठी कुरंगादेवी कुरंग विरुद्ध विश्वदीप कोंडगे हे दोन्ही संघ आपण टॉस साठी तयार राहा. या धावाच्या समाप्तीनंतर नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. त्यामुळे दोन्ही कॅप्टन आपल्या टीम लिस्टमध्ये जर काही बदल असेल तर तो आमच्यापर्यंत पोहोचवा आणि टॉसच्या तयारीसाठी आपल्याला लगेचच कमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. शेवटचं षटक शुभम मुरकर
हा देखील एक अष्टपैलू खेळाडू सातत्याने चर्चेत राहिलाय. फलकावर धाबा चांगले आहेत, त्यामुळे थोडीशी कपात होईल. रणजित फराटीला आपण सध्या बघतोय लॉंग ऑन मध्ये. ओंकार मोरे स्ट्राईक एंडला 9 बॉल मध्ये 31 धाबा काढल्यात. पहिला चेंडू बराचसा बाहेर जाणारा आशिष मालवणकर पंचांच्या भूमिकेमध्ये आहे, त्याने कळवल्या हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राने सुरुवात झाली. 46 धाबा फलकावर आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. ओंकार मोरे स्ट्राईक एंडला 46 धाबा. आणि आता बॅट बदलली आहे. ऋतांशूने आपली बॅट बदलली आहे. तुमच्या हातात किती ब्रँडेड बॅट आहे याला क्रिकेटमध्ये महत्व नाही, त्या ब्रँडेड बॅटने तुम्ही किती धावा काढता हे महत्वाचं आहे. अजून एक वेळा हा चेंडू देखील बाहेर चाललाय. व्हाईट बॉलची घोषणा. 2 एक्स्ट्रा आल्यात. या एक्स्ट्रा धावा दुसऱ्या डावमध्ये डोकेदुखी ठरू शकतात आणि या डोकेदुखीवर लांजामध्ये कोणत्याच मेडिकलमध्ये सॅरिडॉन मिळणार नाही, त्यामुळे चूक करून चालणार नाहीये. आता कमबॅक झालाय. 2 चेंडू थोडस लाईन पासून भटकला होता, पण तो आता पंचांचा इशारा आलाय. पंचांनी तिसऱ्या पंचांना कॉल केलाय की नेमका टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ केलाय की बाहेर निघालाय, वाईट बॉल आहे की योग्य चेंडू आहे याची पडताळणी करण्यासाठी तिसरे पंच इन ऍक्शन. आणि आता पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2 एक्स्ट्रा आल्या, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक. शुभम मोरकर राऊंड विकेटने पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा पंच करायचा होता. वाईटिश मिड ऑफ तिथे क्षेत्ररक्षक तैनात. मी ते एक धाव. प्रणय मुरकरने हा चेंडू थांबवला, तोपर्यंत एकदम खात्यामध्ये जमा झाली. 48 वर पोहोचलाय धाव फलक. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. ऋतांशू आता स्ट्राईक एंडला. बॅट बदलली आहे, पण तू धावा येणार का हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. शुभम तया पुढचा चेंडू पुन्हा एकदा राऊंड विकेटनेच. फुल टॉस समोर. बॅट बदलली. आता धावा येतील ऋतांशूच्या बॅट मधून. कडक कडकडीत प्रहार. षटकार. बघायला मिळाला. फुल टॉस होता. सरळ बॅटचा वापर केला. थँक्यू डीजे. 6 धावा खात्यामध्ये. 54 फलकावर आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला चांगला अँगल बनवलाय. आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड यॉर्कर. स्वतःचा बचाव केलाय. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं. ऋतांशू पाटील पंचांसोबत चर्चा करतोय. अपेक्षा होती यावेळेला एक्स्ट्रा चेंडू मिळेल, परंतु वाईड यॉर्कर सोबत स्वतःचा बचाव केलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. अजून एक. हा देखील जाईल प्रेक्षकांमध्ये. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय 6 धावा. 2 षटकार या ओव्हरमध्ये आले. चला चेंडू पाठवा मैदानामध्ये. फलकावर आहे 60 धावा. 3 गडी बाद. धावा आल्यात. चांगल्या लक्ष्याच्या दिशेने आता वाटचाल. समजशाह 11 खडपोली. चिपळूण तालुक्यातून हा संघ इथे दाखल झाला या स्पर्धेमध्ये. आजच्या रात्रीमध्ये खेळत असताना दुसऱ्या बाजूला बराडीन माता देवराय सिद्धीजी बुवड यांनी पुरस्कृत केलेला संघ. या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वरूपदादा गुरव यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य दिव्य सोहळा आपण अनुभवतोय. राजू शेठ रेवणे देवरुख यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक आलंय तब्बल 2000 रुपयांचं. धन्यवाद. ते आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आहे.
जो 3 षटकार ठोकेल या सामन्यामध्ये किंवा आजच्या रात्रीमध्ये त्याच्यासाठी हे पारितोषिक आहे. जर नाही ठोकली तर मात्र आठवणीने घेऊन जा. आता शेवटचा बॉल जो चांगल्या पद्धतीने पेश केला. शेवटच्या बॉलवर सिंगल. पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावाच्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर धावा 61 धावा फलकावर आहेत. 62 धावांचं लक्ष असेल. मॅच समरी पहिल्या डावाचा लेखाजोगा ओंकार मोरे 11 बॉलमध्ये 32 धावा त्याने काढल्या. तो नॉट आउट राहिलाय. राजेश भोपळाही फोडू शकलेला नव्हता. समीर अगदी राजेशच्या पावलावर पाऊल ठेवून बाद झाला. प्रथमेश 7 बॉलमध्ये 8 धावा काढून तो बाद झालाय. ऋतांशु पाटील 10 बॉलमध्ये 180च्या स्ट्राईक रेटने 18 धावा त्याने काढल्या. कुरुंगादेवी कुरंग विरुद्ध विश्वदीप कोंडगे. 2 संघ टॉससाठी लगेच या पहिल्या डावामध्ये एक्स्ट्रामध्ये 3 मिळाल्यात. 5 षटकानंतर 61 धावा 3 गडी बाद. आता 62 धावा बनवायच्यात आजच्या रात्रीमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी त्या बनवल्या जातील का हे दुसऱ्या डावामध्ये सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया जयेश पोटफोडे यांना. तोपर्यंत टॉस बॉक्समध्ये जाऊ त्याआधी घेऊया एक सुमधुर संगीत. धन्यवाद. सर्व सदस्य आपल्याला विनंती आहे आपण सगळ्यांनी लवकरात लवकर मंचावर या. या स्पर्धेच्या उभारणीमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस. दादा बिसल करतोय, हमिंग करतोय, थोडा कमी कर. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस. मुख्य मंचावर या स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे आणि त्याचबरोबर युवा लांजा क्रिकेट क्लबसाठी सातत्याने प्रतिनिधित्व देणारे सर्व आपल्या मित्रांना एक संघ सोबत घेऊन या स्पर्धेचं आयोजन करणारे, त्याचबरोबर सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा शैक्षणिक या क्षेत्रांमध्ये चांगलं योगदान देणारे, शिवगंध प्रतिष्ठानसाठी मोलाचं योगदान असणारे सुमित गुरव यांचा वाढदिवस मुख्य मंचावर साजरा केला जातोय. सुमित गुरव यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजू द्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सुमित, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू सुमित, हैप्पी बर्थडे टू यू सुमित, हैप्पी बर्थडे डियर सुमित, हैप्पी बर्थडे टू यू. सुमित दादा गुरव यांचा वाढदिवस लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने मुख्य मंचावर साजरा केला जातोय. धन्यवाद डीजी दादा. आपल्याला उत्तम आरोग्य आणि उदंड दीर्घायुष्य लाभो ही आई एकविरेच्या चरणी प्रार्थना. आपल्या हातून समाजोपयोगी उपक्रम सातत्याने अविरत सुरू राहोत ही शुभेच्छा
आणि बरोबरच आपण प्रत्येक पर्वामध्ये लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीला एका मोठ्या उंचीवर घेऊन जा यासाठी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि आता आपण जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी, जिथे दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत असतील. कुरुंगादेवी कुरंग विरुद्ध विश्वदीप कोंडके. दोन्ही कॅप्टन आपण तयार राहा. धन्यवाद. आजच्या दिवसातील चौथी मॅच आपल्या भेटीसाठी येते. समद शहा 11 लांजा त्याच्या विरोधात बराडी माता देवराई या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत. पहिल्या इनिंग मध्ये चांगला टोटल इथे मात्र उभारला गेला. 30 मध्ये 62 बनवल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे नो मॅन्स लँड मध्ये. तोपर्यंत सिंगल डबल मध्ये परिवर्तित होते. 2 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. पहिला चेंडू होता ऋतांशु पाटीलचा. याच नवी मुंबईचा बाहुबली म्हणून त्याला ओळखलं जातं या टेनिस क्रिकेट पटलावरती. त्याच्या विरोधात कोण आहे? सलग 2 वर्ष ज्या खेळाडूने पृथ्वीराज चषकामध्ये बाईक पटकावली होती तोच पुणे जिल्हा शिरूर तालुका मांडवगण फराट्याचा सुपरस्टार रणजित फराटे. आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. या खेळाडूच्या देखील नावावरती जर पाहायला गेलं तर बाईक आहेत. सलग 2 वर्ष पृथ्वीराज चषकामध्ये या खेळाडूने जबरदस्त खेळ दाखवलं. त्यानंतर सुपंद चषक शिरपूर तेथे देखील जबरदस्त खेळ सातत्याने जर पाहायला गेलं तर पृथ्वीराज चषकामध्ये याने षटकार किंग म्हणून आपली ओळख वेगळीच निर्माण केली. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर मिड ऑफ मध्ये हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. तिथे क्षेत्ररक्षक होते आणि त्यानंतर धावा रोखल्या गेल्यात. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत फक्त 2 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आपल्याला 62 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. आपण व्यासपीठावरती पाहू शकतो सुमित गौरव यांचा आज बर्थडे आहे. एक चांगले वक्ता देखील आहेत. सातत्याने त्यांच्या रील्स देखील आपण यूट्यूबवरती पाहू शकतो. असे सुमित गौरव चांगले क्रिकेट यांनी देखील खेळले लांजा क्रिकेटसाठी. लांजा तालुक्यासाठी त्याचं क्रिकेटमधील योगदान हे देखील महत्त्वाचं राहिलंय. आज त्याच्याच माध्यमातून ही स्पर्धा भव्य दिव्य स्पर्धा उभी राहिली. फुल टॉस आहे. फटका फसलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर सिंगल डबल मध्ये परिवर्तित होते. 2 धावा या धावफलकावरती. चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते ऋतांशु पाटीलच्या माध्यमातून. परंतु नशिबाची साथ ही रणजित फराटेला देखील लाभली. या टेनिस क्रिकेट पटलावरती सातत्याने त्याची देखील चर्चा पाहायला मिळते. चला यानंतरच्या मॅच साठी दोन्ही कर्णधार यायचंय. चला प्लीज. चांगला चेंडू मिड विकेटला फटका. डीपला प्रोटेक्शन. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केले जात आहेत. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये चांगला कंट्रोल आणलाय धावसंख्येला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. या खेळाडूकडे अनुभव आहे. ऋतांशु पाटील कित्येक वर्ष पाहिलं या खेळाडूकडे
अशाच प्रकारे तो फिटनेस नाही आहे, परंतु जेवढी देहबोली आहे त्या देहबोलीने खूप काही सांगितलं या टेनिस क्रिकेट पटलावरती. त्याने देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जबरदस्त खेळ दाखवला आणि सातत्याने कोकणाच्या वाऱ्या हा सातत्याने करत असतो. हा चेंडू खराब टाकलाय एक्स्ट्रा धावींसाठी. एक्स्ट्रा धावा आपल्याला रोखावं लागतील, कारण का आपण बनवल्यात आपण 61-62 धावांचं उद्दिष्टांचं पाठलाग दुसऱ्या इनिंग मध्ये करायचं आहे. शुभम मुरकर याने देखील जर पाहायला गेलं तर मागील 4 वर्षामध्ये जी इम्प्रूव्हमेंट केली स्वतःमध्ये ती काबिल तारीफ आहे. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर वेगवान चेंडूने बेट केलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहा, पहिले 4 चेंडू ते अप्रतिम टाकले होते. हा 5वा चेंडू त्याहून लाजवाब पाहायला मिळाला. धावसंख्या आतापर्यंत 7 धावा फलकावरती. पहिली 4ही गोलंदाज आपल्याला फ्रेश वापरायचे. चौथं षटक 50 ओव्हरचं असणार आहे. त्या चौथ्या षटकामध्ये आपल्याला लोकल बॉय आपल्याला टाकताना पाहायला मिळेल. ते षटक हे देखील महत्वाचं आहे. ते षटक इम्पॉर्टंट आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा फटका मोठा सजवायचा होता, परंतु मी म्हणेन सुरुवात थोडीशी जर पाहायला गेले तर सावधतेने करणं गरजेचं आहे. आपण कुठेतरी मोठ्या फटक्यांचा विचार करतोय, बॉलचा अंदाज येत नाही आणि म्हणूनच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा फलकावरती लागलेत. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण घेतोय. येस, थँक्यू जयेश. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आजच्या रात्रीमध्ये. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कुरुंगादेवी कुरंग आणि दुसऱ्या बाजूला विश्वदीप कोंडगे या 2 टीमच्या दरम्यान होईल. संजयजी तेंडुलकर साहेब आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन फ्लिप केला जाईल. दोन्ही कॅप्टन आणि बरोबरच त्यांचा सुपुत्र तो देखील उपस्थित आहे. अथांश, वेलकम अथांश. आपलं स्वागत आहे लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. कॉल कुरुंगादेवी कुरंगचा असेल. छापा छापाचा कॉल आणि कुरुंगादेवी कुरंगने टॉस जिंकलाय. धन्यवाद सर, आपण आलात. आपलं स्वागत आहे मंचावर. असं नसतं बा. चला, दोन्ही कॅप्टन आता संवाद साधूया. जायचं नाही आहे. या, टॉस जिंकलाय. 2 शेजारी ह्या मॅचमध्ये खेळणार आहेत. टॉस जिंकलाय, काय निर्णय? प्रथम क्षेत्ररक्षण. मागच्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ बघायला मिळाला. या मॅचमध्ये शेजारी चालेल प्रतिस्पर्धी, त्यामुळे शेजाऱ्यांच्या विरोधात कशी रणनीती असेल? नक्कीच शेजारी आम्ही नेहमीच एकत्र प्रॅक्टिस करत असतो. त्यांचा संघ हा मोठा आहे. आमच्याकडे बॉलरही चांगले आहेत. कमीत कमी धावांमध्ये रोखायचा प्रयत्न करू. या मॅचमध्ये देखील एक चांगलं बॅटल बघायला मिळणार. नक्कीच. विशिंग यू ऑल दी बेस्ट. गौरव, आता बॅटिंग करायची आहे. तू टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? मी टॉस जिंकतो तरी मी बॅटिंग केली असती या मॅचला. पहिल्या मॅचला आम्हाला अनुभव आला आहे, विकेटचा अंदाज आला आहे, त्यामुळे आम्ही पण बॅटिंग केली असती. या मॅचमध्ये मनासारखा निर्णय आहे तर मनासारखा खेळ होणार. नक्कीच. विशिंग यू ऑल दी बेस्ट. दोन्ही टीमना खूप खूप शुभेच्छा. टॉस अपडेट. कुरुंगादेवी कुरंगने टॉस जिंकलाय. त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करतोय. जाऊया सरळ कमेंट्री बॉक्समध्ये. ओटी यू जयेश, धन्यवाद. फटका चांगला खेळलाय. वा, फटका जबरदस्त. मनगटाचा वापर. षटकार 6 धावेंसाठी. अल्टिमेट षटकार 6 धावा. फटका इथे मात्र सजवला गेला. 6 धावींसाठी हा फटका पाहायला मिळाला. रणजित फराटे शिरोळचा अभिमान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा खेळाडू आहे मांडवगण फराटेचा सुपरस्टार. फटका इथे मात्र स्लाइस करणारा. त्यानंतर सिंगल की डबल. यस, 2 तर आले आहेत. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू. त्यानंतर 2 धावा या धावफलकावरती. दुहेरी धावेने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. कारण रन रेट देखील चांगला आहे. रिक्वन रन रेट कंट्रोल मध्ये आहे, म्हणजे आपण योग्य ते टार्गेट अचीव करायला सुरुवात केली. प्रेक्षक इथे वाट पाहत आहेत एक जबरदस्त इनिंगची. ही इनिंग सजवली जाईल का? मोठा फटका खेळण्याचा इरादा झाला. शफल झाले आणि थोडसा बाउन्सरचा हलका बाउन्सरचा वापर केला गेला आणि त्यानंतर 2 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. दुहेरी धावा आले म्हणजे धावसंख्या 18 या आकड्यावरती.
18 धावा फलकावधी राजेशच्या या षटकामध्ये 11 आलेत. या चेंडूवरती समोर उडवलाय, वा आता लॉंग ऑनला भेदलाय, षटकार आलाय. पाहायला मिळालाय रणजित फराटे, मांडवगण फराटेचं सुपरस्टार, षटकार त्याच्या बॅट मधून. ओहो, चांगला चेंडू आहे, कमबॅक केलाय, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय, अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला. पंचांकडे अपील केल्या, अपील फेटाळले गेले. थोडस नाराज आहे कारण चेंडू हलकासा टर्न करणारा पाहायला मिळाला. पंचांकडे अपील केले परंतु अपील फेटाळले गेले. शेवटचा चेंडू होता तो डॉट देखील आला. म्हणजे 2 षटकामध्ये 12च्या सरासरीने बनवले गेलेत 24वा. पहा, शपथ घेतली, सांगितलं की इथे नाही लागलाय, ब्रश नाही झालाय पॅडला. 24 धावा फलकावरती आलेत, म्हणजे जिंकण्यासाठी 18 मध्ये 38ची आवश्यकता. लागलेत, म्हणजेच 18 मध्ये आपल्याला आवश्यकता 38ची देखील आहे. म्हणजेच चेंडू आणि रन मधील अंतर 20 धावांचं ते आपल्याला पार करायचं आहे. पार केलं जाऊ शकतं कारण का शुभम मुरकर हा देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक नावाजलेला खेळाडू आहे. चांगलं क्रिकेट त्याने देखील खेळलंय आणि ऋतांशूला देखील माहिती आहे शुभमची ताकद, कारण का याने देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एक जबरदस्त खेळ केला. ऋतांशूने देखील त्याचा खेळ पाहिलाय आणि म्हणूनच त्याच्या विरोधात कशा प्रकारे रणनीती आखायचं आहे त्यासाठी या क्षेत्ररक्षकांना तो सजवतोय. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉइंटला देखील क्षेत्ररक्षक तैनात केलाय. कव्हरची जागा खाली ठेवली आणि डीपला प्रोटेक्शन दिलंय. एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक नाहीये, मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. म्हणजेच काय, एक प्लिप प्लॅन इथे मात्र रचला गेला. पाहिजे तो प्लॅन यशस्वी होईल का. मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षक आहेत. डीपचा जर विचार केला तर डीप स्पेल रिझर्व मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. त्याचबरोबर लॉंग ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक आहेत. म्हणजे चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. चांगली गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे व्हाईट यॉर्करचा प्रयत्न हलका हाताने इथे मात्र खेळून काढलाय. सिंगल दफल कवरती ऍड होते. एका बाजूला शुभम मुरकर थोडस संयमाची खेळ करतात परंतु दुसऱ्या बाजूला अटॅकिंग क्रिकेट रणजित फराटेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 10 मध्ये त्याने 22 बनवल्यात. 25 धावा तर संघाच्या बनवल्या गेल्यात. त्यामध्ये त्याच्या बॅटमधून या 22 धावा आलेत. म्हणजेच इथे मेसेज दिला गेलाय, शुभम तुला थांबायचा, रणजित फराटेला आक्रमक करायचा. एक चांगला निर्णय मी म्हणेन. एका बाजूला अटॅकिंग क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला संयम. हे अस्त्र आहे जिंकण्याचं आणि ते अस्त्र इथे मात्र वापरलं जातं. वेगात टाकला, वा टाळ्यांचा गजर ओमकार मोरेसाठी देखील झालाय. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील प्रभावी कामगिरी केली. आज ओमकार मोरेची देखील चर्चा होणार आहे. रणजित फराटेच्या विरोधात पहा वेगवान चेंडू हाताळला. त्यानंतर चतुरी दाखवण्याचा प्रयत्न इमांशू पाटीलने देखील केलाय. यष्टांच्या मागे राहून त्याने देखील आता हे युद्ध खेळायला सुरुवात केली. फुल टॉस आहे. मिड विकेटला फटका, डीपला प्रोटेक्शन, सिंगल एल डबलचा विचार केलाय. रनआउटची संधी आहे इथे, रनआउटची संधी. ओहो,
इथे पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर यस्टनचा वेध घेतला असता तर निश्चितच विकेट आली असती. नॉन स्ट्राईकला फेकी केली असती तर शुभम मुरकर हे डेफिनेटली अडकले असते. शुभम मुरकरला देखील अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये, कारण का त्याने देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दर्जेदार खेळ केलाय आणि म्हणूनच शुभम मुरकरला इथे मात्र अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये. तुम्हाला धावसंख्या आतापर्यंत 27 धावा फलकावरती. ओमकार कौतुक करावं लागेल. 3 चेंडू 3 धावा त्याने देखील बनवलेत, त्याने देखील रोखलेत या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी करत असताना तो देखील पाहायला मिळतोय. अजून देखील 15 चेंडू आहेत आणि या 15 चेंडू मध्ये आपल्याला मोठा पल्ला पार करायचा आहे. अजून देखील 15 मध्ये 35ची आवश्यकता आहे आपल्याला आणि म्हणूनच आणि एक षटक जे महत्वाचं आहे, चॅलेंजिंग षटक, त्यामध्ये धावा प्लस मायनस होणार आहे. धीम्या गतीने टाकला, चेंज ऑफ पेस, परिवर्तन गतीमध्ये, फटका फसला आणि विकेट आली आहे. ज्या विकेटची गरज होती, ज्याच्या नावात जीत आहे, तो रणजित माघारी परतलाय. आला आला आणि गजर झाला. प्रिन्स ऑफ सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग नगरीचा राजा आला. आज प्रेक्षकांच्या मनावरती राज करण्यासाठी या जंगलाचा शिकारी आलाय. किसी जंगल के बारे में बता रहे थे ना साहब, जंगल में आग लगने वाली है, क्योंकि जंगल का शिकारी जंगल में आ चुका है. यस, आता शिकारी करण्यासाठी तो देखील आलाय. आज शिकार त्याची होणार की शिकार करणार तो पाहायचा आहे. आज जबरदस्त बॅटल पाहायला मिळेल. ओमकारचं देखील मी तेवढंच कौतुक करेन. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, प्रभावी मारा केलाय, अचूक टप्पा राखलाय. शुभम आणि दर्शन थोडस चर्चा करतायत कशा प्रकारे इथे आपल्याला हे आव्हान जे आहे ते पेलायचं आहे, या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. चर्चा रंगली आहे, परंतु हिमांशु पाटील हे वादळ आहे आणि या वादळाने कित्येक वादळ शमवले देखील. तो इथे आपल्या खेळाडूंना थोडस मार्गदर्शन करतोय, कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवायचंय तो देखील सांगतोय. आज जर पाहायला गेलं तर या क्रिकेटच्या पटलावरचा बुद्धिबळाचा खेळ करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 धावा फलकावरती लागले जात आहेत. ओमकार मोरे पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटला फटका, सिंगल धाव फलकावरती, डीपला प्रोटेक्शन, सिंगल डबल मध्ये परिवर्तित. आपण चूक करताय, सिंगल डबल मध्ये परिवर्तित करताय. हिमांशु पाटील देखील सांगताय जोश जज्बा महत्वाचा आहे. आपल्या समोर आव्हान कोणी असू दे, आपल्यामध्ये ताकद आहे, आपण रोखायचं आहे, आपल्याला जिद्दीची लढाई खेळायची आहे. आज दर्शन बांदेकर आलाय, परंतु आपल्याला देखील त्याला रोखायचं आहे. आज आपण रोखलं तर आपल्या देखील नावाचा जय जयकार होणार आहे. चांगला चेंडू हलक्या हाताने पुश, त्या चेंडूवरती रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झाली असती तर माघारी परतावं लागलं असतं दर्शनला. तीन षटकाचा खेळ संपुष्टात. 30 धावा फलकावरती लागल्या जात आहेत, म्हणजे 12 चेंडू. आवश्यकता अजून देखील 32ची असणार आहे. 12 चेंडू 32 अजून देखील आपल्याला बनवायचे आहेत. आता षटक महत्वाचं 50-50 षटक आपल्या बेटीसाठी आलंय आणि त्या षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. चला, वेळ घालवायचा नाहीये, वेळ किमती आहे. आणि दर्शन बांदेकर साठी बक्षिसांची खैरात आले. निखिल लांजेकर, गणेश कोतवडेकर यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारासाठी किती आलेत बक्षीस? तब्बल 5000. प्रेक्षक हो, जरा धिंगाणा होऊ जाऊ द्या. यस, तुमचा आवाज आज येत नाहीये,
काल आवाज येत होता. यस, आता मात्र प्रेक्षकांमधून आवाज यायला सुरुवात झाली आहे. दर्शन बांदेकर 5,000 रुपये इनामी राशी त्यांच्या विरोधात लगावली गेली आहे. सलग 3 षटकार मारा, 5,000 घेऊन जा. 5,000 कॅश प्राइज आमच्या इथे दिलं गेलंय. निखिल लांजेकर, गणेश कोतवडेकर यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या लांजा चॅम्पियन ट्रॉफीला आज प्रेक्षकांनी पुन्हा एकदा प्रतिसाद दिला. खरंच आज जर पाहायला गेलं तर जिथं पाहावं तिथं प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. युट्यूबद्वारे देखील प्रेक्षक जोडले गेलेत. का जोडले गेलेत? कालचा दिवस कृष्णा लक्ष्मण सातपुते, आज दर्शन बांदेकर ते देखील आलेत. सिंधुदुर्ग नगरीचा सुपरस्टार, 5 चेंडू 5 षटकार लगावणारा, परंतु 6व्या चेंडूवरती सन्मान देणारा, परंतु इथे सन्मान नाहीये. षटकार आलाय, वाह. आणि दर्शन ने सांगितलंय, राग से उठकर आसमान चीरने का हुनर रखते हैं, हम समंदर से भी आग लगाने का हुनर रखते हैं. गिरने वाले लाख कोशिश कर ले, गिराने वाले लाख कोशिश कर ले, हम हर बार इतिहास रचने का हुनर रखते हैं. इतिहास लिहिणारा खेळाडू आहे दर्शन बांदेकर. पहिला तर आलाय, अजून 2 येतील का हे देखील पाहायचं आहे. निखिल लांजेकर, गणेश कोतवडेकर, सलग 3 चेंडू षटकार, 5,000. या चेंडूवरती फ्लायटेड, ओहो, फटका फसला आणि त्यानंतर सेलिब्रेशन का तर प्रिन्स ऑफ सिंधुदुर्ग माघारी. डीजे आता आता कोण आलाय? आता आलाय या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अजून एक वादळ सातत्याने घोंघवताना पाहायला मिळतं. तेच आहेत अरफान नाकवा. नाकवा आलाय, अरफान नाकवा. या खेळाडूने देखील कित्येक मैदानावरती आतषबाजी केली. दहा चेंडू 26ची आवश्यकता अजून देखील आहे या मॅच मध्ये. 10 चेंडू 26 धावा इथे धाव फलकावरती जोडायचे अजून देखील. 1 षटक टार्गेटचं आहे. या षटकामध्ये आपल्याला 14 धावांचं टार्गेट दिलं गेलंय. 36 तर आपण बनवल्यात. या मॅच मध्ये अजून मोठा पल्ला पार करायचा आहे. शॉर्ट पिच पर्यंतचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. नॉन स्टॉपला इथे लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. सिंगल आले, सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली 37 धावांच्या फलकावरती. कोणीही षटकार 3 षटकार मारा. निखिल लांजेकर, गणेश कोतवडेकर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. या मॅच साठी हे बक्षीस असणार आहे. मॅच जबरदस्त रंगली. एका बाजूला जर पाहायला गेलं तर खडपोली संघ हार मानायला तयार नाही आहे. मोठमोठी आव्हानं आहेत, परंतु त्या आव्हानाला गार करण्याची क्षमता आहे. का तर इथे इमांशू पाटील हे या क्रिकेटच्या पटलावरती बुद्धिबळाचा खेळ करतोय. चेंज ऑफ पेस, परिवर्तन, त्याच्यावरती षटकार. वाह, जबरदस्त.
तथा याचा अर्थ असा नाही की मी हरलोय, हरणारा मी नाही. मोठ्या शिकारीसाठी वाघाला 2 पावलं हे मागे जावंच लागतात. मी वाघ आहे आणि मी पावलं मागे टाकली म्हणजे मी इथे लढण्यासाठी आलो नाही असा अर्थ नाहीये. मी लढायला चाललोय, वार करण्यासाठी चाललोय. अजून एक सलगचा दुसरा आणि दुसरा वार, षटकार, डीजे. पटचा दुसरा, तिसरा येईल का? 5,000 रुपये इनामी राशी आपल्या खिशामध्ये घेऊन जातील का पाहायचं आहे. पॉकेट ऑन झालंय. आता जर पाहायला गेलं तर गरमागरमीचं वातावरण, याला गाड की त्याला गाड, लढत जबरदस्त. ओहो, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आले. ओहो, जेल सोडलाय. आज जेल नाही, आपण मॅच सोडले. प्रयत्न चांगला केला, जेल सोडलाय. सलगचा तिसरा वार करण्याचा प्रयत्न केला. बॅटचा फ्लो इथे मात्र थोडासा थांबवला होता आणि त्याचमुळे इथे मात्र तिसरा आला नाहीये. धाव संख्या जाऊन पोचली या दुहेरी धावाने. 51 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. या षटकामध्ये ते टार्गेट अचीव झाले का? टार्गेट अचीव केलं गेलंय म्हणजे प्लस कामगिरी झाली आहे. आता पाहायचंय प्लस किती झालंय. धावा शेवटच्या षटकामध्ये किती पाहिजे? आता शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एका धावाची गरज असणार आहे. 6 चेंडू 1 धाव इथे बनवायचे आहे, कारण का एक टार्गेट जे आहे ते कंप्लीट केलं गेलंय. सहा चेंडू एका धावाची आवश्यकता. पहा प्रेक्षक एन्जॉय करतायत. सांगतायत आज अरफान नाकवा आमच्या मनावरती राज करतोय. जबरदस्त बॅटिंग अरफान नाकवा. 4 चेंडू 15. रत्नागिरीचा सुपरस्टार आहे. टॅलेंट रत्नागिरी मध्ये देखील आहे हे सांगताना आपल्याला पाहायला मिळतोय. अरफान नाकवा. समीर गारे स्टँड आज खचाखच भरलाय. जिथे पाहावं तिथे प्रेक्षक. आज 4था दिवस, उद्या स्वप्नपूर्तीचा दिवस. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती ते स्माइल पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 61 म्हणजे एका धावेची गरज. 6 चेंडू 1 धाव रोखली जाईल का? शुभम मुरकर 3 चेंडू सिंगल आतापर्यंत त्याने बनवलेत. विजयाची ती धाव त्याच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल का? या चेंडूवरती हलक्या हाताने पुश केलाय आणि खुश राहिले. एका धाव्याने विजय मिळवला गेलाय. हा विजयी झाला या मॅच मध्ये. 62 धावांचा पाठलाग त्यांनी यशस्वीरित्या केलाय. पहिल्या इनिंग मध्ये ओमकार बोरे 11 चेंडू 32. ऋतांशु पाटील 10 मध्ये 18. आणि जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मध्ये वसीम प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळाले. 2 धावा 2 विकेट. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर रणजित फराटे चांगला स्टार्ट त्याने दिला. अरफान नाकवा शेवटी इथे मात्र जबरदस्त केला. 4 मध्ये 15. रणजित फराटे 13 मध्ये 24. आणि म्हणूनच हे टार्गेट जे आहे ते कंप्लीट झालंय. या मॅचचा मेन ऑफ द मॅच